12 वर्षाच्या शुभा राजांना एक भव्य स्वप्न दिलं देतात आई वडील. आमची अडचण काय बघा ना, आमच्या घरात आमचं पोरग रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते, अचानक पोरग आईचं लक्ष चुकून अंधारा खोलीच्या दिशेनं झेपावतं. आई बघते तशी आई तिथूनच सांगते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो. लहानपणीच संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष कुणाचा आहे? ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला तो आकार दिला. राज्य निर्माते, राष्ट्र निर्माते. 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपतींची अधिकृत मुद्रा म्हणून स्वीकारली. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. महाराजांनी त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना होती. तर डॉक्टर बाळकृष्ण असं सांगतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना आहे अष्टप्रधान मंडळ. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत? ज्या देशात लष्कराचं प्राबल्य असतं त्या देशातली लोकशाही संपते. महाराजांनी स्वराज्याचं अष्टप्रधान उभारलं, पण अष्टप्रधानात फक्त एकच लष्करी माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि बाकीचे सगळे वरचे 7ही मुलकी प्रशासनातली लोक आहेत, महसुली प्रशासनातली. राजांचं राज्य कशासाठी? लष्कर करण्यासाठी नाही, युद्ध करण्यासाठी नाही, आक्रमण करण्यासाठी नाही, तर हे अष्टप्रधानातले 7 प्रधान लोकांचं कल्याण करण्यासाठी आहेत. लोककल्याण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोककल्याण. याच छोट्या मंत्रिमंडळाचं राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी कायदे पद्धतीत रूपांतर करून अष्टप्रधान निर्माण केलं. घटना तयार केली महाराजांनी स्वराज्याची. कानून जाप्ता नव्हतीच, या घटनेनुसारच स्वराज्य चालेल. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा साधा नाही बरं, कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, भगवान श्रीकृष्णांचा आहे. रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा, समर्पणाचा. हा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. रायगडाच्या माथ्यावरचा तो जरीकाटलेला भगवा आला गेल्या सारांचं स्वागत करत होता. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह होतोय, ही गोष्ट साधी झाली नाही. केवढं कौतुक! महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते, पण आता ते स्वर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. सारी आतुरले होते. 5 जून द्वादशी उजाडली, रायगड गुड्यानी बहरला, तोरणं बांधली, फुलं सजली आणि संख्यांच्या समर्पणाचं, बलिदानाचं हे महानमंगल फळ. खर तर हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहता चल राहिला तो क्षण नजीक आला. राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. मंडप वेदीमध्ये असलेल्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं. शेजारी महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते. अष्टदिशांना अष्टप्रधानांनी जागा घेतल्या आणि अभिषेक सुरू झाला. 7 सिंधूंचा अभिषेक. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू
अभिषेक सुरू झाला, मंत्रघोष मंत्रोच्चार गरजू लागला. सप्तसिंधूंचा महाराजांच्या मस्तकावर अभिषेक होत होता आणि त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेलं. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव सरसेनापती झाले होते, पण तत्पूर्वी स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. स्वराज्य सर्वाधिक काळ तब्बल 8 वर्ष सेनापती राहिलेले, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले आणि स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती प्रतापराव. प्रतापराव ही सुद्धा महाराजांनी दिलेली पदवी. मिर्झा राजाच्या गुहेत एकटे जाऊन मुर्जा राजाला ठार मारायची हिकमत दाखवणारे कडतोजी प्रतापराव झाले. महाराजांनी राज्याभिषेकाच्या पूर्वी या प्रतापरावांना सांगितलं, सरसेनापती, औरंगजेब राज्याभिषेकात खोडा घालणार, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडवायला हवा, त्यासाठी स्वराज्याच्या सीमाबिंदू करा. आणि सरसेनापती प्रतापराव राज्याभिषेकासाठी स्वराज्याच्या सीमा निर्दोष करत दौडत राहिले. त्याच वेळी बेहलोल खान पठाण स्वराज्यात होता. उमराणीला प्रतापराव त्याला कोंडला, महिनाभर पुरता जखडला. अखेर बेहलोल खान पठाण शरण आला. प्रतापरावांना गयावया करू लागला. चूक झाली, चुकून आलो, आता परत इकडे कधी येणार नाही. एक वेळ धर्मवाद द्या, एक वेळ. भोळ्या प्रतापरावांनी या बेहलोल खानाला सला करून सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि राजे संतापले. काय करणे सला केलात? बेहलोल सापाची जात, फिरून दंश करणारच. तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? महाराजांचे बोल प्रतापरावांच्या काळजात घुमू लागले. आणि खरं होतं बरं, खरं होतं. नाहीतर हिंदुस्थानचे राजे मूलतः उदार, शत्रूला सोडून द्यायचीच आमच्याकडे परंपरा. मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांवर आक्रमण केलं. पृथ्वीराज चौहानांनी 2 वेळा घौरीचा पराभव केला, पण पराभव करून सुद्धा पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला सोडून दिला. 3ऱ्या वेळेला मोहम्मद घौरी आला, त्यांनी पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला, पण मोहम्मद घौरीनं मात्र पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिला, संपवला. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. झमोरीन राजाने त्याचं स्वागत केलं, पण पुढे त्यानंच त्याला कैद केलं, कलिकत ताब्यात घेतलं. शत्रूलाही माफ करायची आमची वृत्ती, पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा काढला आणि महाराजांनी जगाला संदेश दिला, या भूमीवर आक्रमण करायला जो येईल सोडला नव्हे, फाडलाच जाईल. आणि महाराजच खरं ठरले. प्रतापरावांनी सोडून दिलेला बेहलोल परत स्वराज्यात आलाच. महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना खरं मरत पत्र लिहिलं, त्या बेहलोलचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले. राज्याभिषेक तोंडावर आहे, अशा वेळी सरसेनापतींनी रायगडावर असायला हवं. तर महाराज सांगतायत, त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांच्या मस्तकात ठिणग्या उडत राहिल्या. प्रतापराव बेहलोलच्या शोधात दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीचे, शेकोटी ढणणत होती आणि सगळे मावळे बसले होते. त्याच वेळी हेर धावत आला. राव, राव. प्रतापरावांनी त्याच्याकडे बघितलं. राव, नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पाडलाय राव. आणि तळ प्रतापराव उठले. प्रतापरावांची नजर समोरच्या ज्वाळेत स्थिर झाली. एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठले विसाजी बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी अत्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि खास आहे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोडी सज्ज झाली, मान ठोकली आणि हर हर महादेव करत तुफान दौडली घोडी. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या अलीकडं ही 7 फुरफुरती घोडी थांबली. खिंडीच्या पलीकडच्या दक्षिणेच्या टोकावर बेहलोल खानाचा तळ होता. ती छावणी बघितली आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले. त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांनी आपल्या सोबत्यांकडे बघितलं. इशारती झाल्या.
घोड्यांना टाच बसली आणि ते 7 घोडे सनाना सुटले सुसाट. त्या बेहलोल खानाच्या नेतृत्व छावणीत तुफान कापाकापी चालू झाली. खुलेआम कत्तल. बेहलोल खान दक्षिणेकडे जागा झाला. प्रतापराव दौडत होते. बेहलोल खानानं बघितलं ते क्रुद्ध नजर. सापडलो तर संपलोच. आणि त्यामुळे रणशिंग फुंकले. बेहलोल खानानं त्याचं सैन्य सावध केलं, सजग केलं आणि हे सगळं सैन्य या 7 वीरांवर तुटून पडलं. खालून आग वर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर ही मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बळ तुकडं पडलं. त्या गर्दीमध्ये हे 7 जीव लोपले. त्या वनव्यात हे खागसत जळाले. मातीत पडल्या प्रतापरावांचा श्वास फुलला. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातेला प्रतापराव सांगू लागले, सांगा माझ्या राजाला हा प्रतापराव गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी गेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगता अध्याय संपला. महाराजांच्या मस्तकावर सप्तसिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराजांना दिसत होता ती रात्र महाशिवरात्रीची. त्या महाशिवरात्रीच्या रात्री या 7 शिलेदारांनी रायगडाच्या शिवशंकरासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला. 7 बिल्वदलांनी शिवलिंगावर आपल्या आयुष्याचा अभिषेक केला. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. आपल्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी मातृभूमीसाठी रक्ताचा घातलेला अभिषेक डोळ्यापुढे तरळत राहिला. आणि महाराज म्हणाले, प्रतापराव आपल्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याला तुम्ही घातला म्हणून हा राज्याभिषेक. प्रतापराव हवे होता ताच. तोपर्यंत सप्तसिंधूंचा अभिषेक संपला. समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुवासनीने ओवाळला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वरलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई तुळजा भवानीला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानी जनांना महाराजांनी वंदन केलं. आणि महाराज राज्यसभेकडे निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वरलंकार लिहिलेले 2 बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्राश्व, 4 पातशाया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवरायांच्या स्वागताला सज्ज होते. राजे आत निघाले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्याच्यावर आणखी एक चौथरा, त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीत होतं रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन. मराठी अस्मिता झालेलं, मराठी स्वाभिमान बनणार ते स्वर्ण सिंहासन. खरं तर हे स्वर्ण सिंहासन घडवताना राजाने मासाहेबांना सांगितलं, मासाहेब सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य साऱ्यांच, इथला प्रत्येक जण छत्रपती. महाराजांनी साऱ्यांना सोबत घेतलं. नाहीतर बघा ना, आपण निर्माण केलेल्या राज्याचं नाव महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता, पण नाव ठेवलं स्वराज्य. स्व माझं, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे आणि मलाच झुंजलं पाहिजे. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? ट्यूब कुठं आपली आहे?
ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब आपली होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते सांगितलं, जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही, मी तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही, हे स्वराज्याचं रयतेचं झालं. आपण सत्ताधीश व्हावं म्हणून हे राज्य नव्हतं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भावना होती, सगळ्यात मोठी. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची सारी, सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी आगरी भंडारी मराठी ब्राह्मण सारे सारे पोटाला लागले पाहिजेत. हे साऱ्यांचं राज्य आहे. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राज चिन्ह झळकत होती. सुवर्णमत्स्य, मोरचल, अश्वदलाची, आरमाराची, निपक्ष न्यायाची. हेनरी ऑक्झेंडन महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. तो असं लिहितो की महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमाग एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची 2 पारडी होती. आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म तर आताचा. आता न्यायालयात पट्टी बांधलेली न्यायदेवता हातात तराजू घेऊन उभा असते, निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ते निर्माण केलं. हे राज्य साऱ्यांचं, निपक्ष न्यायाचं. नाहीतर बघा ना, स्त्रियांवरच्या अत्याचाराचा सगळ्यात जलद गतीनं झालेला निर्णय, फास्ट ट्रॅकवर चाललेली एकमेव केस आहे भारतातली रांझ्याच्या पाटलाची. एकमेव. किती वेगात असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांना समान न्याय, पटकन. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, महाराजांनी पहिला विचार हा करून ठेवला, या भूमीवर राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करतो आहे, कदाचित तेही उद्या नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. महाराजांनी एके दिवशी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वावलंबी स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची बीज शिवचरित्रात तुम्हाला दिसतात. मेड इन इंडिया महाराजांची संकल्पना आहे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये जगातला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना सुरू केला. स्वराज्यासाठी लागणारं सगळं स्वराज्यातच. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा. दुर्दैवानं आमच्या हल्लीच्या पिढीत हा गुणच आता राहिला नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे इथं जर शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. मला खरंच बरं वाटतं की बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच.
सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. जिज्ञासा विलक्षण गुण आहे महाराजांचा, विलक्षण. एक काळ होता आम्हाला आमच्याच समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला, आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर त्यांना महाराजांकडनं परवाना घ्यावा लागायचा. अबे खरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या अधिकाऱ्याकडनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात आला. आता घ्यावा परवाना, जावं ना. पण जिज्ञासा किती आहे बघा. मी कायम सांगतो, आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. 189 इंग्रज या देशात पहिल्यांदा आले. 189. त्यांनी इथल्या भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. आणि मग त्यांनी 1000 इंग्रज बोलवून घेतले. पुढच्या टप्प्यात 10,000 आणखी आले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि इंग्रज होते 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष 29 कोटी भारतीयांवर राज्य केलं. कशाच्या जोरावर? अभ्यास, फक्त अभ्यास. हे बेखरे महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सार, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवला आहे. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथला सखोल अभ्यास करा, यश तुमचं. पण हल्ली आमच्या पोरांचा अभ्यासच प्रचंड आहे. परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणली सध्या नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग करूया. मग बराच खळ झाला चौघांचा. म्हटले कुठला उद्योग करावा? मग एक म्हटला आपलं गाव जरा आत पडतंय, एसटी स्टँड बाहेर आहे, एसटी आली तर माणसांना उतरून 2-2 किलोमीटर चालत गावाकडे यावं लागतंय. मग काय करूया? चौघात मिळून एक रिक्षा घेऊ, जोरात बिझनेस चालेल. मग चौघांनी वर्गणी काढली, चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातला एक जण पुढं बसला आणि 3 मागं बसले. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर हरकले, धावत धावत जवळ गेले. फुल आहे, चलो चलते चलते. एकत्र आले. म्हणले ह्या बिझनेस मध्ये काय रस नाही, दुसरा बिझनेस करू. म्हणले कुठला? आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान गावात नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. तुम्ही काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय याची माहिती करून घेणं, याचा अर्थ अभ्यास. महाराज काय यशस्वी? प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास, प्रत्येक. आणि हे सगळं कशासाठी? महाराजांचं ध्येय काय? अबे खरे दुसरा प्रश्न विचारतोय महाराजांच्या अधिकाऱ्याला. तुमचे महाराज हे सगळं का करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय, ध्येय काय, महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. राजांचं ध्येय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयाचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. आणि महाराज सिंहासनाकडे निघाले. गणपती, गजाश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, प्रजापती, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार, प्रौढ प्रताप पुरंदर राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर पोहोचले. मंत्रघोष चालूच होता, मंत्रोच्चार घुमत होता. गागाभट्ट पुढे झाली. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्याला वंदन केलं आणि उजवा गुडघा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले.
आणि पदस्पर्श न करता महाराज सिंहासनारोहण करते झाले. सिंहासनावर महाराज वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला आणि मौल्यवान जरावाचं मोतिलक झालराचं सुवर्ण छत्र घेऊन गागाभट्ट पुढे झाले. महाराजांच्या मस्तकी त्यांनी सुवर्ण छत्र धरले आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जयध्वनी निनादला. गडावरचे नौबती चौकडे गरजू लागले. रायगडाच्या तोफा कडाडू लागल्या आणि जरीपटका ल्यालेला भगवा सांगू लागला, राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला, राजे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळांना अधिकार दिले. मराठीतली पहिली डिक्शनरी महाराजांनी यावेळी प्रकाशित केली. राजव्यवहार कोश छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. भेदभाव रहित असणार, सगळ्या जाती धर्मांच, स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार, गुलामगिरी संपवणार, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य स्थापन झालं. राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक नकारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. ऐरावतावरच्या सुवर्ण अंबारीत बसलेले महाराज, त्यांच्यावर सुवर्ण, चांदी आणि रुपयाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागला. मिरवणूक वाजत गाजत निघाली आणि महाराजांची ही मिरवणूक हेनरी ऑक्झेंडन बघत होता. ती मिरवणूक बघताना त्याला प्रश्न पडला, रायगड बुलंद आणि बेलाग, दुर्ग दुर्गम, मुंगिलावर चढता येत नाही, वाऱ्याला खाली उतरता येत नाही, इतका बिकट, मग इतक्या बिकट रायगडावर माणूस चढू शकत नाही. तिथं महाराजांनी एवढे मोठे प्रचंड हत्ती गडावर नेलेच कसे? त्याला प्रश्न पडला, कसे नेले असतील? अजून सुद्धा माणसं रायगड चढू नाही शकत, रोपवेने जातात. मग 350 वर्षापूर्वी ते बलाढ्य हत्ती महाराजांनी कसे नेले असतील? हेनरी ऑक्झेंडनला अजून उत्तर मिळालं नाही. मी सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात येत आहेत हत्तीची पिल्ल घेऊन, कारण उद्याचं भविष्य त्यांना खुणावत आहे. छत्रपतींची मिरवणूक गरजेची आहे, होणारच आहे. सामान्य माणसाकडे दृष्टी असते आणि नेतृत्वाकडे दूरदृष्टी असते. महाराजांनी ते 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 केलं. अहो काय विलक्षण दूरदृष्टी आहे महाराष्ट्र. याच राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद करून ठेवली. 2.5 लाख होन, तत्कालीन काळात 1 होन 4.25 रुपयाचा, म्हणजे एकूण 7.5 लाख रुपयांची तरतूद महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गडकोटांसाठी केली. मोरोपंत म्हणाले, महाराज गडकोटांवर एवढा खर्च? महाराज म्हटले, मोरोपंत हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. मतलब आज ना उद्या औरंगजेब या दख्खनवर चालून येणार हे निश्चित. कदाचित त्यावेळी मी असेन, कदाचित मी नसेन, पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे. हे स्वराज्य टिकवण्याचं कार्य हे माझे गडकोट करतील. आणि माझा एक गडकोट या होनातून मी एवढा बुलंद करेन की तो औरंगजेबाशी 1 वर्ष झुंजेल. एक गड जर 1 वर्ष झुंजला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. काय दूरदृष्टी आहे बघा. काय गणित असेल महाराजांचं. औरंगजेब काही एकटा येत नव्हता हो. येताना 5 लाखाची फौज घेऊन यायचा. 1 किल्ला 1 वर्ष, मग 5 लाख फौजेचा 1 वर्षाचा खर्च किती? मनुष्यबळ महाराजांकडे तितका नाही, पण औरंगजेबाची आर्थिक हानी आपण करू शकतो आणि ती महाराजांनी केली. एका गडाना 1 वर्ष झुंजवला म्हणजे 5 लाख गुणिले त्याचा सगळा खर्च. 14 कोटी घेऊन आलेला औरंगजेब संभाजी राजांबरोबरच्या पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा सगळा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा मागवला, तो संपला. मग त्यांनी जहागीरचा मागवला, तो संपला. मग अकबराचा मागवला, तो संपला. मग बाबराचा मागवला, तो संपला. औरंगजेब या दख्खनशी टकरा घेताना कफल्लक झाला.
महाराजांची दूरदृष्टी, महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 47 वर्षात मुघल सल्तनत संपली, आर्थिक दृष्ट्या खिळखिळी होऊन संपली.